नमस्कार, मी सुवार्ता शिरसाट. वसंत पंचमीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुमच्या जीवनात सदैव वसंत ऋतूचे आगमन हो हीच सदिच्छा. आणि मी लिहिलेली आजची कविता ही वसंत ऋतूवर लिहिलेली आहे. वसंत ऋतूच्या आगमनाने पृथ्वीवर आपल्या सभोवताली वातावरणात एक चैतन्य निर्माण होते. पक्षी, वेली सर्व हे आनंदित असतात आणि त्यावर लिहिलेली ही कविता आहे मी. परंतु याचा विपरीत अशी वृद्धावस्था असते की आपल्या आजूबाजूने कितीही वातावरण चैतन्यमय असले तरीही, वसंताचे आगमन झालेले असले तरीही हे जीवन जेव्हा नकोसे होते, त्यावर लिहिलेली ही कविता आहे मी. शीर्षक आहे की अंतिम प्रहरी वसंता येऊ नकोसा आता. हे या कवितेचं शीर्षक आहे. अंतिम प्रहरी वसंता येऊ नकोसा आता. अंतिम प्रहरी वसंता येऊ नकोसा आता. झळा मजत्या वेदनेच्या लावू नकोसा आता. आजन्म सोसल्या मी कळा त्या शिशिराच्या. आजन्म सोसल्या मी कळा त्या शिशिराच्या. फुलवून जीवनबाग जाऊ नकोसा आता. फुलवून जीवनबाग जाऊ नकोसा आता. अंतिम प्रहरी वसंता येऊ नकोसा आता. गुंजन त्या पाखराचे, गुंजन त्या पाखराचे असह्य मज झाले. गुंजन त्या पाखराचे असह्य मज झाले. शयेवरी मृत्यूच्या शांत विसावू दे मला आता. शयेवरी मृत्यूच्या शांत विसावू दे मला आता. अंतिम प्रहरी वसंता येऊ नकोसा आता. अंतिम प्रहरी वसंता येऊ नकोसा आता. अस्तास चाललेल्या, अस्तास चाललेल्या त्या सूर्याला उषःकाल दावू नकोसा आता. अस्तास चाललेल्या सूर्याला म्हणजे जीवनाचा आता शेवट होत आहे. ज्याप्रमाणे सूर्यास्त मावळतो आणि परंतु त्याला उषःकाल येत असतो अस्तानंतर, परंतु या जीवनाचा अंत झाल्यानंतर मला तो उषःकाल दावू नको, म्हणून मी लिहिलेलं आहे की अस्तास चाललेल्या या सूर्याला उषःकाल दावू नकोसा आता. या लढामज या इहलोकीचा, इहलोकीचा म्हणजे या मृत्यूलोकीचा लढा, की लढामज या इहलोकीचा लावू नकोसा आता. अंतिम प्रहरी वसंता येऊ नकोसा आता. अंतिम प्रहरी वसंता येऊ नकोसा आता. झळामज वेदनेच्या लावू नकोसा आता. झळामज वेदनेच्या लावू नकोसा आता. धन्यवाद.